कुर्ला येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघाताचा तपास पोलिसांनी सुरू केला असून चालकाने अलीकडेच इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरुवात केल्याचे समोर आले। अवजड वाहने चालवण्याचा अनुभव त्याच्याकडे असताना केवळ 10 दिवसांचे प्रशिक्षण देऊन गर्दीच्या वेळी इलेक्ट्रिक बस चालवण्यास दिल्याबाबत कुर्ला पोलीस बेस्ट प्रशासनाकडून माहिती मागवण्यात येणार आहे। धक्कादायक म्हणजे संबंधित चालकाने क्लच ऐवजी एक्सिलेटर दाबल्याने अपघात घडल्याची माहिती हाती आली आहे। आरोपी मोरे याला क्लच आणि गिअरची अवजड वाहने चालवण्याचा अनुभव होता। अपघात झाला त्यावेळी त्याने क्लच समजून चुकून एक्सिलेटरवर पाय दिल्यामुळे बस थांबण्याऐवजी तिचा वेग वाढल्याची माहिती हाती आली आहे। आसपास भरपूर वर्दळ असल्यामुळे गाडी रस्त्यावर ठेवण्याच्या प्रयत्नात त्याने अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना उडवले आणि बसचा वेग कमी करण्यासाठी भिंतीला धडक दिली अशी माहिती तपासात समजली असून त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले। अपघातात 21 मोटार गाड्या आणि एका हातगाडीचे नुकसान झाले। न्यायवैद्यक तज्ञांनी संबंधित मोटार गाड्यांवर लागलेल्या बसच्या रंगाचे नमुने गोळा केले असून ते परीक्षणासाठी पाठवण्यात आले। बसमध्ये तांत्रिक बिघाड होता का हे तपासण्यासाठी पोलीस परिवहन विभागाची मदत घेणार आहेत। परिवहन विभागाच्या अहवालानुसार पुढील तपास करण्यात येणार आहे। तसेच अपघातग्रस्त वाहनाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो कुर्ला। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।